मी जरा तुमच्या आता फिल्म्सकडे, चित्रपटांकडे वळतो. तुम्ही मगाशी म्हणालात, की फिल्म तुमची करिअर जी आहे, ती खूप तुम्ही पॉप्युलर होतात. म्हणजे मला असं वाटतं, की संपूर्ण 70 ते 80 हे दशक, 85-86 पर्यंत तुमची पॉप्युलॅरिटी एका बाजूला अमिताभ बच्चन आणि मनमोहन देसाई ही जोडी होती आणि दुसऱ्या बाजूला अमोल पालेकर आणि ऋषिकेश मुखर्जी ही जोडी होती. मला सांगा, तुम्ही अचानक एक दिवस त्या नाटकातून उठून सिनेमामध्ये हिरो बनलात. कोणालाही वाटत नव्हतं. तुम्हालाही कदाचित वाटत नसेल आपण कधी अजिबात नव्हतं. हिरो बनू म्हणून. अजिबात हे नव्हतं. सगळं कसं झालं? अ, परत मला असं वाटतं, की हा त्या काळामुळे त्या काळात एक वेगळा चित्रपटाला वेगळी दिशा शोधण्याचे जे काही प्रयत्न चालू होते, ज्याला नंतर मग पॅरलल सिनेमा असा आपण एक स्टॅम्प मारला त्याच्यावर. परंतु हे जे काही प्रयत्न चालू होते, ते प्रयत्न करणारे जे लोक होते, बासू चॅटर्जी, श्याम बेनेगल, एम.एस. सत्यू, गोविंद नेहलानी, हे सगळे लोक हे माझं थिएटर बघत होते. थिएटरच्या सगळ्या माझ्या प्रवासाचे ते साक्षी होते. त्यामुळे बासूनी जेव्हा मला विचारलं, की तू सिनेमात काम करशील का? वेगळ्या पद्धतीचं, इनफॅक्ट व्हेरी इंटरेस्टिंग, बासूला आपण काय चित्रपट बनवतोय हे फार चांगल्या पद्धतीने, इम्प्रेसिव्ह पद्धतीने सांगता येत नाही. तो सांगायला सुरुवात करतो. म्हणजे काय आहे, की एक मुलगा आहे आणि तो म्हणजे तू, आणि एक मुलगी आहे विद्या सिन्हा. तू असं कर, ही गोष्ट वाच, असं म्हणून त्यांनी मला गोष्ट वाचायला दिली. मन्नू भंडारीची 1.5 किंवा 2 पानांची ती छोटीशी गोष्ट आहे. ती गोष्ट वाचली, म्हटलं ही फार इंटरेस्टिंग आहे, खूप साधी आहे. इनफॅक्ट त्या साधेपणाचाच मोह पडावा इतकी ती साधी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये लव्ह ट्रँगल असला तरी व्हिलन नाही. त्यामुळे तशा पद्धतीचं नाट्य नाही. त्याच्यामध्ये काहीच विलक्षण असं काही घडत नाही. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये येणारे छोटे छोटे प्रश्न, छोटे छोटे डिलेमा, याच्याबद्दलचीच ती गोष्ट आहे. तर मी म्हटलं, पण हे तू करणार कसं? कारण आपल्या चौकटीत, सिनेमाच्या चौकटीत, त्यावेळची जी प्रस्थापित चौकट आहे, त्याच्यामध्ये हे काही बसत नाही. तो म्हणाल, नाही, आपण त्याच पद्धतीने करायचं, छोट्या साध्या पद्धतीने. असं म्हणून रजनीगंधा बनला. रजनीगंधा बनल्यानंतर तो विकायला त्याला किती त्रास पडला हेही मी बघितलेलं आहे. जवळजवळ वर्षभर बासू चॅटर्जी चित्रपटाचे डबे घेऊन सगळ्या दारोदार फिरत होता. पण वर्षभरानंतर तो रिलीज झाला, आणि रिलीज झाल्यानंतर लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतला. मला असं वाटतं, की ते डोक्यावर घेण्याचं कारणही हेच होतं, की तो वेगळा होता. तो चाकोरीपेक्षा खूप वेगळा होता. त्याच्यामधला नायक हा तुम्हाला खरोखर हा हा मीच आहे का, किंवा हा माझा शेजारी आहे का, किंवा माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा माणूस आहे का, इतकी ओळख पटण्या इतका साधा होता. जो हिरो लार्जर दॅन लाईफ नाही, तोपर्यंत आपल्या चित्रपटाला अशा अशा नसण्याची सवय नव्हती. त्यामुळे कदाचित माझी पॉप्युलॅरिटी एकदम खूप वाढली. मला त्या काळात असं दिसतंय, एका बाजूला अमिताभ बच्चन नावाचा एक सुपर हिरो पॉप्युलर होत होता, होय. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या साध्या त्या सगळ्या नायकाची पॉप्युलरिटी होती. असं वाटतं का, की जो प्रेक्षक होता तो तुमच्यामध्ये स्वतःला पाहत होता आणि त्याच्या स्वप्नात जे बनणं असतं ते अमिताभमध्ये पाहत होता, असं काही आपल्याला म्हणता येईल? नाही, हे तर आहेच, हे निश्चित आहे. परंतु त्या काळात मला एक आवडणारी गोष्ट जी मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतो, ती अशी होती, की आपण तेव्हा प्रेक्षकाला तू आयदर अमिताभ निवड किंवा अमोल पालेकर निवड, दोन्ही तुला आवडू शकत नाहीत असं म्हणत नव्हतो. जे मधल्या काळात आपण म्हणायला सुरुवात केली, आपण असं म्हटलं, की नाही नाही नाही, हा असा सिनेमा असायला नको. सिनेमा हा लार्जर दॅन लाईफ पाहिजे. आजही करण जोहर पासून जे लोक म्हणतात, की एव्हरीथिंग शुड बी लार्जर दॅन लाईफ, मग ते मोठं असायला पाहिजे. हे छान आहे ना, मोठं असायला काही हरकत नाही. पण फक्त मोठंच असायला पाहिजे, फक्त अवास्तवच असायला पाहिजे, फक्त स्वप्नरंजनच असायला पाहिजे, अशी काही कंपल्शन असायची गरज नाही. त्याच्या बरोबरीने हेही असू शकतं. तुम्ही प्रेक्षकांना, मला असं वाटतं आणि नेहमी वाटतं, की तुम्ही त्यांना जितके वेगवेगळे चॉईसेस द्याल, तितके ते वेगवेगळे चॉईस घ्यायला तयार असतात. प्रेक्षकांना तुम्ही काही दिलंच नाही, तुम्ही फक्त एकाच पद्धतीचं चाकोरीचं देत राहिला, तर त्यांनाही काही इलाज नसतो. होतं काय, की सर्वसाधारणपणे जी मुख्य धारा असते, कुठच्याही चित्रपटात म्हणा किंवा नाटकात म्हणा, मुख्य धारा असते
तिला सतत काळजी असते, भीती असते की ह्याच्यापेक्षा वेगळं काही आलं तर मग आपली गणितं चुकतील आणि ती गणितं चुकू नये म्हणून आपण एक ठरलेला फॉर्म्युला घेऊन एक साचा बनवून तो साचा आपल्याला जितका जास्त जास्त वापरता येईल तो वापरायचा आपण प्रयत्न करत असतो. 85 चे 2000 हा जो सिनेमा आहे ती सगळी कोंडी झालेली दिसते. तिथे चॉईसेस नाहीयेत. 2000 नंतर पुन्हा एकदा मल्टिप्लेक्स आल्यानंतर व्हरायटी यायला लागली. अगदी मग बरोबर. मधला जो काळ आहे 1985 ते 2000 हा भारतीय सिनेमाच्या दृष्टीने वाईट काळ म्हणायचा. वाईट काळ असं कदाचित टोकाचं होईल, कारण आपण जर थोडी पलीकडे दृष्टी टाकली तर चांगले काही प्रयोग, चाकोरी बाहेरचे प्रयोग, दर्जेदार प्रयोग आणि तरीही प्रेक्षकांना भावणारे प्रयोग असे सतत होत असतात. ते कुठेतरी आपण नजरेआड होऊ न देणं हे मला वाटतं की आपण जर ते भान ठेवलं तर आजही आपल्या देशात काय बनतंय. मला असं वाटतं त्यांना आम्ही जबाबदार आहोत, माध्यम जबाबदार आहेत. तुम्ही नाही, नेहमी नाराज असता पत्रकारांवर, नाही माध्यमांवर. नाही नाही, मी 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 नाराज नाही, पण मला निश्चित असं वाटतं की कुठेतरी माध्यम किंवा वृत्तपत्र हे सुद्धा त्यांचं भान अधूनमधून सुटतं. ह्याच्यामध्ये राहुल द्रविड एकदा बोलला होता, ते मला खूप छान वाटलं. राहुल द्रविडला जेव्हा टाइम्स ऑफ इंडियानी एडिटर म्हणून एक दिवस बोलवलं तेव्हा तो इतकं सुंदर बोलला आणि मला वाटतं की हे भान असणारा माणूस. तो म्हणाला की क्रिकेटची स्टोरी ही टॉप पेज स्टोरी का असते असं मला स्वतःलाच नेहमी प्रश्न पडतो. तेव्हा त्याला विचारलं की तुझ्या मते नसावी का? तो म्हणाला नाही, जर मी वर्ल्ड कप जिंकून आलो तर नक्की असावी फ्रंट पेज, पण एरवीच्या दिवशी ती फक्त स्पोर्ट्स पेजवरच असावी. हे जे भान आहे आपलं संपूर्ण सामाजिक भान आहे आणि आपल्या संबंध, आपली पर्सनॅलिटी आपण कशी डेव्हलप करायला पाहिजे, आपल्याला कुठच्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, समाजामध्ये चाललेल्या बाकीच्या काय काय ज्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी यांचं भान जर आपण सुशिक्षितपणे, सुजाणपणे आणि सुसंस्कृतपणे ठेवणार नसलो तर ते म्हणजे मग ते तू करतोय का मी करतोय का, तू कमी पडतोय का मी कमी पडतोय, संपूर्ण भान ठेवायला. मला वाटतं की हे आपण सगळ्यांनी भान ठेवायला पाहिजे आणि ते भान जर आपलं निष्ठत असेल तर कोणीतरी आपल्याला असं थोडंसं नाराजीनी का असो ना किंवा टप्पल मारायला पाहिजे. एक टप्पल मारायला पाहिजे. कधी कधी मी ते काम करत असेन कदाचित.